नमस्कार तथा जय श्रीराम बंधू भगिनींनो। चैत्र शुद्ध तृतीयेला हनुमंतरायांचा जन्मोत्सव सूर्योदयाच्या काही मिनिट पूर्वी आपण दरवर्षी संपन्न करत असतो, ज्याला आपण हनुमंत जयंती असंही म्हणतो। त्यानिमित्ताने हनुमंतरायांच्या चरित्राचं स्मरण व्हावं या उद्देशाने या व्हिडिओची निर्मिती रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलकडनं करण्यात येते आहे। या हनुमंतरायांच्या चरित्राला प्रारंभ करण्यापूर्वी मनोजम मारुतुतुल वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये असे हनुमंतरायांच्या चरणी या ठिकाणी मी मनपूर्वक प्रार्थना करतो, साष्टांग दंडवत घालतो। आणि त्यानंतर संत तुकाराम महाराजांनी हनुमंतरायांचं वर्णन एका अभंगाच्या माध्यमातून फार समर्पकपणे केलेलं आपल्याला दिसून येतं। संत तुकाराम महाराज म्हणतात अभंगाच्या माध्यमातून की शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभटा, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, काय भक्तियाच्या वाटा मज दावाव्या शुभटा, तुका मने रुद्रा अंजनीची कुमरा, काय भक्तियाचे वाटा मज दावाव्या शुभटा। याने संत तुकाराम महाराजांनी हनुमंतरायांच्या स्वामी काजाबद्दल, त्यांच्या भक्तीबद्दल, त्यांच्या शूरतेबद्दल, त्यांच्या वीरतेबद्दल आणि रुद्राचे अवतार म्हणून त्यांचं वर्णन करत असतानाच त्यांच्या प्रती शरणागती किंवा त्यांना ते शरण आलेले आहेत असं हनुमंतरायांचं वर्णन या रचनेच्या माध्यमातून तुकाराम महाराज करतात। यावरून हनुमंतरायांचं महत्व आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही। बल, ब्रह्मचर्य व चिरंजीव याचं प्रतीक म्हणजे हनुमंतराय आहेत। त्यांना आपण मारुती असं म्हटलेलं आहे, वायुसूत म्हटलेलं आहे, अंजनी सूत म्हटलं गेलेलं आहे। असे अनेक नावं त्यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात। तर काय म्हटलं मी आपल्याला, बल, ब्रह्मचर्य व चिरंजीव यांचं प्रतीक म्हणून जर आपल्याला कुणाकडे पाहायचं असेल तर आपल्याला ते हनुमंतरायांच्याकडे पाहता येतं। रुद्राचा 11वा अवतार म्हणून हनुमंतरायांचा उल्लेख केला गेलेला आहे। आणि जे 7 चिरंजीव सांगितले गेलेले, सप्त चिरंजीव, त्या सप्त चिरंजीवांच्या पैकी एक जर कोण असतील तर ते हनुमंतराय आहेत। हे देखील मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। हनुमंतरायांच्या जन्माबद्दल, त्यांच्या आई वडिलांच्या बद्दल जर आपल्याला माहिती घ्यायची झाली तर आपल्या लक्षात येतं की कर्नाटक प्रांतातील सुमेरू पर्वताचा राजा केसरी व त्याची पत्नी अंजनी यांच्या पोटी या ठिकाणी हनुमंतरायांचा जन्म झाल्याचं सांगितलं गेलेलं आहे। असंही सांगितलं जातं की राजा दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ आरंभिलेला होता आणि त्यातून प्रकट झालेल्या अग्नीने दिलेल्या जो प्रसाद होता, पायस प्रसाद होता, हा पायस प्रसाद तिन्ही राण्यांना वाटण्यात आला पुत्र प्राप्तीसाठी। कैकेयी रुसून बसली आणि कैकेयीच्या हातातला हा जो काही प्रसाद होता तो घारीने झडपला, म्हणून म्हणतात ना, पिंड घारीने झडपिला, है की नाही। आणि मग हा जो पिंड आहे ती घार झडपते आणि अंजनी जी आपली मुलगा आपल्याला व्हावा म्हणून तपश्चर्या करत बसलेली आहे, अंजनीच्या ओंजळीमध्ये ही घार हा प्रसाद नेऊन ठेवते आणि मग अंजनी त्या प्रसादाचं सेवन करते आणि त्यातूनच हनुमंतरायांचा जन्म झाला असं संत देखील म्हणतात की अंजनीच्या तपासाठी आणि महारुद्र आले पोटी, अंजनीनं तप केलं। एखादा सुपुत्र आपल्या पोटाला जन्माला येण्यासाठी आई वडिलांना देखील सुकृत करावं लागतं, पुण्य करावं लागतं। त्यांच्या ठिकाणी चांगुलपण असल्याशिवाय चांगले पुत्र जन्माला येत नाहीत। म्हणून म्हणतात ना, बीज बोला बबुल का आम का से पाय, बाबळीचं बीज जर पेरलं असेल तर आंबा तिथे येत नाहीये। आणि म्हणून शुद्ध बीजा पोटी
फळे रसाळ गोमटी असं म्हटलं गेलेलं आहे. आणि असं हे शुद्ध बीज अंजनीचं होतं आणि त्यातूनच तिच्या तपामुळे तिच्या पोटाला हे महारुद्र अवतार असणारे हनुमंतराय आले, अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. असं म्हणतात की अंजनीच्या ओंजळीत तो प्रसाद त्या घारीने आणून ठेवला. त्या प्रसादात वायूद्वारे भगवान श्री शंकराने आपला दिव्यात्मा ठेवल्यामुळे अंजनीला पुत्र प्राप्ती झाली. आणि हा इतिहास किंवा ही कथा आपल्याला पुराणांच्या मध्ये ऐकायला मिळते. तुकाराम महाराजांनी तर म्हणलं, तुका म्हणे रुद्रा अंजनीची ये कुमारा. रुद्र अवतार हे हनुमंतराय आहेत. याबद्दल मला असं वाटतं की संत तुकाराम महाराजांनी त्याच्यावर शिक्कामोर्तबच केलेला आहे की तुका म्हणे रुद्रा अंजनीची ये कुमारा. आणि अशा पद्धतीनं महादेवाचाच 11वा अवतार असणारे हनुमंतराय सांगितले गेलेले आहेत. अंजनी ज्या ठिकाणी तपासाठी बसलेली होती तर ते स्थळ कुठं आहे तर नाशिक त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे असं भाविक भक्त मानत आलेले आहेत. आजही आपल्याला ते स्थळ त्र्यंबकेश्वरच्या बाजूला पाहायला मिळतं. हनुमंतरायांच्या पराक्रमाबद्दल असं सांगितलं जातं की हनुमंतरायांचा जन्म झाला. जन्मल्याबरोबर या बाळाला भूक लागली आणि मग भूक लागल्यामुळे आता काय खायचं असा विचार त्याच्या मनात होता. तेवढ्यामध्ये त्याला आकाशामध्ये सूर्य दिसला. त्याला हे लाल लाल काहीतरी फळ आहे असं वाटलं, सफरचंदासारखं. आणि एवढ्या लहान वयातला हनुमंतराय किंवा हा मुलगा काय करायला गेला तर हे वानर म्हणा की ते फळ खाण्यासाठी उड्डाण मारलं आणि समुद्राच्या दिशेनं प्रस्थान करायला सुरुवात केली. समुद्राला आता काही क्षणात खाणार ही गोष्ट जेव्हा इंद्राला कळाली तेव्हा इंद्राने वज्राद्वारे या ठिकाणी या हनुमंताला काय केलं तर घायाळ केलं आणि ते वज्र हनुमंताच्या हनवटीला लागलं. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की त्यांचं नाव देखील हनुमंत अशा पद्धतीचं पडलेलं आहे. आणि या बाबतीमध्ये हनुमंतराय निशिष्ट मूर्छित होऊन पडले. या घटनेमुळे सांगितलं जातं त्यांचे वायूला राग आला. त्यांनी सगळ्यांचा श्वास कोंडून धरला. सगळी देवदेवता परेशान झाले आणि मग त्यांनी वायूला विनंती केली. आणि मग हनुमंतरायांना प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारचे वर दिले आणि त्यामुळं या ठिकाणी हा प्रसंग इथं वर्णन करण्यात आलेला आहे. हनुमंतरायाला सूर्याकडनं ज्ञान प्राप्त झालं असंही सांगितलं जातं. आणि या पद्धतीचा पराक्रम लहानपणचा त्यांच्या संबंधानं सांगितला गेलेला आहे. त्यानंतर हनुमंतराय मोठे होतात. किष्किंधेला वाळी आणि सुग्रीवाच्याकडं तिथे एक महत्वाच्या पदावरती कार्यरत असलेले आपल्याला दिसून येतात. नंतर वाळी जेव्हा आणि सुग्रीव दोघा भावांच्या मध्ये वाद होतो त्यावेळेला हे हनुमंत सुग्रीवाच्या सोबतच त्यांचे जे दुसरे सहकारी आहेत नळ नीळ जांबवंत यांच्याबरोबर ऋषमुख पर्वतावर राहायला आलेले आहेत. असंही त्यांच्या चरित्रातला पुढचा टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. तदनंतर काही वर्षांनी तिथे प्रभू रामचंद्र सीता आईसाहेबांचा शोध घेत आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची आणि हनुमंतरायांची भेट होते. एकमेकांना त्यांच्या खुणा एकमेकांना पटतात आणि मग हे गुरु आहेत आणि हे आपले शिष्य आहेत. या पद्धतीनं दोघांची त्या ठिकाणी राम लक्ष्मण या दोघं भावांच्या बरोबर हनुमंतरायांची तिथेच भेट झालेली आपल्याला दिसून येते ऋषमुख पर्वताच्या वरती. आणि मग पुढे हनुमंतराय सुग्रीवाची आणि प्रभू रामचंद्रांची दोघांची मध्यस्थीच्या माध्यमातून मैत्री घडून आणण्याचं काम करतात. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. आता रामायणाच्या प्रसंगात हनुमंतरायांचं जर योगदान आपण पाहायचं ठरवलं तर हनुमंतरायांचं योगदान रामायणामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतं. रामायणाचा आत्मा जर कोण असेल तर ते हनुमंतराय आहेत. हनुमंतरायांना मारुतीरायांना जर रामायणातनं वगळलं तर रामायणामध्ये काय शिल्लक राहील. आपण जर रामायण ऐकलं असेल वाचलं असेल तर लक्षात येईल की रामायणामध्ये काही शिल्लकच राहणार नाहीये. म्हणजे रामायणाचा आत्मा जर काय असेल
तर ते हनुमंतराय आहेत किंवा मारुतीराय आहेत. मी आपल्याला सांगितलं की सुग्रीवाची आणि प्रभू रामचंद्रांची मैत्री घडवण्याचं काम त्यांच्या चरित्रामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. वाळी वधाच्या नंतर वाळीची पत्नी जी तारा आहे तिची समजूत काढण्याची जबाबदारी हनुमंतरायांच्या वरतीच आहे. हनुमंतरायांनीच त्या ठिकाणी वाळी वधानंतर त्यांच्या पत्नी ताराची समजूत काढण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. अंगद जो वाळीचा सुपुत्र आहे तो देखील वेगळ्या मार्गाने जायचा विचार करत होता. त्यावेळेला अंगदाला समजून सांगणे, रामाच्या शक्तीची जाणीव करून देण्याचं काम जर कुणा केलं असेल तर ते हनुमंतरायांनीच केलेलं आपल्याला दिसून येतं. सुग्रीव म्हणाला होता की राज्याभिषेक झाल्याच्या नंतर मी सीतेचा शोध घेतो, परंतु नंतर सुग्रीव या कामाला विसरून गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र चिडले. त्यावेळेला सुग्रीवाला प्रभू रामचंद्राच्या कार्याची आठवण करून देण्याचं काम जर कुणा केलं असेल तर ते हनुमंतरायांनीच केलेलं आपल्याला दिसून येतं. सुग्रीवाच्या राज्यामध्ये पंतप्रधान या महत्वाच्या पदावरती हनुमंतरायांनी काम केलेलं हे आपल्याला माहिती आहे. सीता शोध करण्याचं मोठं काम जर कुणा केलं असेल तर त्यांच्या चरित्रामधले अत्यंत महत्वाचं काम हनुमंतरायांनी केलेलं आहे. लंकेचं दहन करण्याचं कार्य त्यांचं आपल्याला माहिती आहे. रावण वधानंतर सीताई साहेबांना रामाकडे आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. रामाच्या आज्ञेमुळे भारताची मनस्थिती 14 वर्षाच्या नंतर कशी आहे बघून ये ही जबाबदारी सोपविल्याच्या नंतर भारताची मानसिकता जाणून घेऊन भारताला समजून सांगण्याचं काम हनुमंतरायांनीच केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून असे कितीतरी महत्वाची कार्य रामायण यामध्ये आपल्याला हनुमंतरायांनी केलेले दिसून येतात. खरं तर सगळ्यांच्या वरती उपकार करण्याचं काम जर कोण केलं असेल तर हनुमंतरायांनी केलेले आहे. म्हणून हनुमंतराय हा तसे पाहिले तर फार उपकारी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. सीतेचा शोध केला आणि एका अर्थाने प्रभू रामचंद्रांच्या वरती उपकार करण्याचं काम हनुमंतरायांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. राम आणि सीतेची भेट आपल्याला माहिती आहे, रावणाला मारल्याच्या नंतर घडून आणली आणि एका अर्थाने सीताई साहेबांच्या वरती उपकार करण्याचं कामच त्यांनी केलेलं आहे. द्रोणागिरी पर्वत आणला लक्ष्मणांना शक्ती लागल्याच्या नंतर आणि त्या वल्लीच्या माध्यमातनं लक्ष्मण उठले, म्हणजे लक्ष्मणाच्या वरती देखील उपकार करण्याचं काम हनुमंतरायांनी केलेलं आहे. राम आगमनाची वार्ता भरताना 14 वर्षाच्या नंतर यायलीत ही वार्ता जर भरताला दिली नसती तर भरत आत्मदहन करण्याच्या मनस्थितीमध्ये होते नव्हे, तशी तयारी केलेली होती. परंतु अशा अवस्थेमध्ये भारताला प्रभू रामचंद्र येत आहेत असं करू नका म्हणून भारतावर खऱ्या अर्थानं उपकार करण्याचं काम जर कुणा केलं असेल तर ते हनुमंतरायांनीच केलेलं आपल्याला दिसून येतं. सुग्रीवावर संकट आलेलं असताना सुग्रीवाला खऱ्या अर्थानं साथ देण्याचं काम हनुमंतरायांनी केलं, म्हणजे सुग्रीवावरती देखील उपकार करण्याचं काम हनुमंतरायांचं आहे. असा अनेक पद्धतीचे उपकार विभीषणाच्या बाबतीत देखील जेव्हा विभीषणाला लता प्रहार केला रावणाने आणि विभीषण जेव्हा प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी निघाले त्यावेळेला विभीषणाच्या चरित्राबद्दल शंका उपस्थित केली गेली होती, पण विभीषण तसा नाहीये. याबद्दलची वकिली पत्र हनुमंतरायांनी घेतलं आणि एका अर्थाने विभीषणाला न्याय मिळवून देण्याचं काम आणि त्याच्यावर उपकार करण्याचं काम देखील हनुमंतरायांनी केलेलं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं हनुमंतरायांचं फार महत्वाचं काम आहे. तुम्हाला माहिती आहे की सीताशुद्धीच्या संबंधानं त्यांनी केलेलं काम हे फार महत्वपूर्ण आहे. सीताशुद्धीसाठी जेव्हा हनुमंतराय जातात तसे ते मनोविश्लेषक आहेत. त्यांना हे वाटतं की मी सीतेच्या शोधीसाठी जाईल, परंतु सीता माझ्यावर विश्वासच कशावरून करेल, त्याच्यासाठी काहीतरी आपल्याकडे असलं पाहिजे. ही मनोवैज्ञानिकता हनुमंतरायांची आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून प्रभू रामचंद्रांना ते म्हणतात की तुम्ही काहीतरी असं मला द्या की जेमुळे सीताई साहेब माझ्यावरती विश्वास करतील. आणि मग प्रभू रामचंद्र आपल्याला माहिती आहे की काय करतात तर आपली एक सुवर्ण मुद्रिका हनुमंतरायांना देतात आणि त्याचबरोबर दुसरं एक सांगतात की सीतेची भेट झाल्यानंतर तिला सांग की वनाला निघाल्यानंतर एकांतामध्ये तिला वल्कणी नेसवण्याचं काम मी केलेलं होतं, हे आम्हा दोघांनाच माहिती आहे. हे सांगितल्यानंतर तिला निश्चितपणे तुझा परिचय पटेल की हे रामाकडनं झालेले आहेत. आणि या दोन गोष्टी सोबत घेऊन हनुमंतराय सीताशोभेसाठी शुद्धीसाठी निघालेले आहेत. जाताना रस्त्यामध्ये स्वयंप्रभेची भेट झालेली आहे. तिथून मग त्यांनी समुद्र किनाऱ्यापर्यंत वानराला जाण्याचा रस्ता दाखवलेला आहे. हे सगळे वानर आणि हनुमंतराय त्यांची जी काही एक तुकडी होती ते समुद्र किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचतायत. तिथं जटायूच्या बंधू संपातीचं आणि हनुमंतरायांची भेट होते.
संपातीकडनं सीताई साहेब नेमक्या कुठं आहेत त्याचा पत्ता त्या ठिकाणी त्यांना सांगितला जातो। त्याचबरोबर जामवंत जो ब्रह्मदेव पुत्र आहे तो हनुमंतरायांना सांगतो की ह्या समुद्राचं उल्लंघन करण्याची शक्ती तुझ्याकडेच आहे, तू शक्ती विसरलास का? हनुमंतरायाला शक्तीची आठवण करून देण्याचं काम जामवंत करतात आणि मग आपल्याकडंच शक्ती आहे याची जाणीव तुझा हे तुझं पाशी या परी तू जागा चुकलाशी याप्रमाणे हनुमंतरायांना होते। आणि मग तिथून उड्डाण करतात हनुमंतराय लंकेच्या दिशेनं, जिथं सीताई साहेबांना रावणानं अशोक वाटिकेमध्ये ठेवलेला आहे। वाटेमध्ये मैनाक नावाचा पर्वत समुद्रामध्ये विश्रांती घेण्यासाठी विनंती करतो, परंतु स्वामीचं काम झाल्याशिवाय मी विश्रांती करणार नाही म्हणून हनुमंतराय तसेच पुढे जातात। पुढे सुरसा नावाची एक सर्पमाता भेटते, ती यांना विघ्न आणण्याचा प्रयत्न करते, परंतु तुझे विघ्न देखील पार करून ते पुढे जातात। राहू माता सिंहिका ती देखील यांना तुम्हाला माहिती की अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात, तिचाही वध करून हनुमंतराय पुढे गेलेले आहेत। लंकेतील त्रिकुट पर्वतावर ते जाऊन उतरतात। त्याचबरोबर सुळेला शिखरावर तिथून ते आलेले आहेत आणि नंतर मग लंकेमध्ये सीताई साहेबांची ती गुप्त रूपानं छोटं आकार देऊन मच्छराच्या रूपानं ते काय करतात तर तपासणी करायला लागले आईसाहेब नेमके कुठे आहेत। आणि त्यावेळेला त्या लंकेमध्ये अनेक कामदृश्य त्यांना पाहत दिसतात, परंतु ज्यांनी कामावरती काम बांधवडी आहे की नाही अशा पद्धतीचा कामावर विजय मिळवणारी ती असल्यामुळे त्याचा काही परिणाम त्यांच्यावरती होत नाही आहे। नंतर बिभीषणाचा आणि त्यांचा परिचय याच सीताशुद्धीच्या मोहिमेमध्ये होतो। मंदोदरीच्या आणि रावणाच्या महलामध्ये गेल्याच्या नंतर मंदोदरी रावणाला परोपरीनं समजून सांगते आहे, हे दृश्य त्याला पाहायला मिळतं। रावण मंदोदरीवरती चिडतो आणि आपल्या सैनिकांना सांगतो की जा सीतेला सांगा की मी तिला आता काही काळानंतर भेटायला येणार आहे। आणि मग हनुमंतरायांना वाटतात की बरं झालं आता आयता दूत कुठे नेमकी सीता आईसाहेब ठेवल्या तिथं जातोय, आपणही गुप्त रूपाने त्यांच्या सोबत जावं। हनुमंतराय गुप्त रूपानं त्यांच्या सोबत त्या दूताबरोबर जातात। आईसाहेब जिथं बसल्या त्या झाडावरती जाऊन ते बसतात। तिथं बसल्याच्या नंतर रावण येतो। रावण आणि आईसाहेबांचा संवाद, आईसाहेब रावणाची करत असलेली भर्त्सना, ही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ते ऐकतात। आणि रावण निघून गेल्याच्या नंतर तिथं रामभजन सुरू करतात। रामभजन कोण करतंय म्हणून सीताई साहेब बघतात, झाडावरती एक वानर बसलेला आहे, त्याच्यामध्ये त्या सुवर्ण मुद्रिका खाली टाकतात आणि मग सुवर्ण मुद्रिका आपल्याच पतीने आपली मुद्रिका कशी दिली आहे यावरून त्यांना थोडीशी ओळख पडते। ते म्हणतात की कोण इथं आलंय रामाचा दूत म्हणून, आणि मग हनुमंतराय समोर येतात आणि दुसरी खून म्हणून वल्कल अंबर नेसवलेचं देखील जे काही गुप्त गोष्ट सांगितली होती प्रभू रामचंद्राने ती आई साहेबांना सांगतात। दोघांची ओळख पटते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मग नंतर मला भूक लागली म्हणून त्या पुष्पवाटिकेचा विध्वंस करण्याचं काम त्यांच्याकडनं होतं। अनेक राक्षसांचा वध आपल्याला माहिती आहे की हनुमंतराय त्या ठिकाणी करतात। इंद्रजित ब्रह्मपाश त्याच्यावर टाकतात, ब्रह्मपाशाचे अपमान नको आणि या निमित्तानं आपल्याला रावणाच्या दरबारात जाता येईल, त्याचा अपमान करता येईल ही विचार करून ब्रह्मपाशामध्ये बांधले जातात हनुमंतराय। रावणाच्या दरबारामध्ये त्यांना नेलं जातं। रावण त्याला तुझं मरण कशात आहे हे विचारतात। ते जटायूसारखं खरं सांगावं तर अवघड होईल म्हणून ते म्हणतात माझ्या शेपटामध्ये माझा मृत्यू आहे। मग त्या शेपटाला लंकेतले सगळे कपडे गुंडाळून पेटवण्याचा प्रयत्न करतात। शेपूट लांबतच जातं, शेवटी किती जरी रॉकेल काही टाकलं तरी शेपूट पेटत नाही आहे। आणि मग आता हे का पेटत नाही म्हणून रावण फुंकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या दाढी मिशा सगळ्या जळतात, त्याचं तोंड काळं होतं। रावणाचे काळे तोंड असं आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे। आणि मग या पद्धतीनं लंकेतले अनेक घरं जाळण्याचं काम, लंका दहन करण्याचं काम देखील या ठिकाणी त्यांच्याकडनं झालेलं आपल्याला दिसून येतं। म्हणून म्हणतात हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, असं संतांनी या घटनेचं वर्णन केलेलं आहे। शेपूट विझवण्यासाठी ते पुन्हा समुद्रावरती येतात। घाम आलेला आहे, तिथे तो घाम असा टाकत असताना समुद्रातली एक मगर तो घाम गिळते आणि त्याच्यापासून तिला मकरध्वज म्हणजे हनुमंतरायांना मकरध्वज नावाचा एक पुत्र जन्माला येतो। ही घटना सांगितली गेलेली आहे। नंतर ते परत हे सगळं करून प्रभू रामचंद्रांच्याकडे येतात आणि सांगतात की त्रिजटेसह सोबत आईसाहेब या अशोकवनामध्ये अत्यंत सुखरूप आहेत
आईसाहेबांनी दिलेलं सुवर्णाचं गुलाब पुष्प जे आहे आणि ब्रह्मदेवाचं जे काही ब्रह्मपत्र आहे ते घेऊन प्रभू रामचंद्रांकडे ते देतात. ब्रह्मपत्राच्या माध्यमातून हनुमंतरायांनी सीताशोधी पासून ते वापस येईपर्यंत जे काही कार्य केलंय त्या सगळ्याचं वृत्तांत ब्रह्मदेवाने त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. ते सगळं ब्रह्मपत्राचं वाचन या ठिकाणी लक्ष्मण करतात. हनुमंतरायांनी सगळे वानर ऐकतात आणि हनुमंतरायांच्या या सगळ्या मोहिमेबद्दलची जाणीव त्यातनं त्यांना होते. मग सांगितल्याप्रमाणे बिभीषणाची मैत्री त्यांनी घडवलेली आहे. नंतर अहिराण वन महिरावणाची कथा येते. अहिरावण महिरावण हे राम लक्ष्मणांना चोरून घेऊन गेलेले आहेत आणि त्याच्यातनं वाचवण्याचं काम हनुमंतरायांनी केलेलं आपल्याला माहिती आहे. चंद्रसेना या कामी मदत करते, परंतु थोडीशी लबाडी प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाला करायला लावलेली आहे. पण ती चंद्रसेना या लबाडीमध्ये प्रभू रामचंद्रांना पकडते आणि मग हनुमंतरायांच्या वरती काहीतरी गंडांतरी प्रभू रामचंद्र सांगतात की मीच असं करायला सांगितलं होतं, तुझ्याबरोबर लग्न करण्याची तुझी इच्छा आहे, या जन्मामध्ये तर मी करू शकत नाही या अवतारामध्ये, कारण मी एक पत्नी आहे, पण नक्की पुढच्या अवतारामध्ये तुला सत्यभामा म्हणून पत्नी या रूपाने मी स्वीकारेन. ही कथा देखील इथं आलेली आहे. नंतर राज्याभिषेक विभीषणाला हनुमंतरायांच्या आणि सुग्रीवाच्या माध्यमातून लक्ष्मणाच्या माध्यमातून घडलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सीताई साहेबांना प्रभू रामचंद्रांच्या भेटीला घेऊन येण्याचं काम हनुमंतरायांनी केलेलं आहे. या पद्धतीचं चरित्र. नंतर भरताची काय स्थिती चाललेली आहे हे पाहायला प्रभू रामचंद्र चित्रकूटावर त्यांना पाठवतात आणि तिथं त्या दोघांची देखील झालेली भेट आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये. सगळ्यांना प्रभू रामचंद्र अयोध्येला घेऊन येतात, त्यामुळे हनुमंतरायांना देखील या ठिकाणी बोलवलं जातं. सगळ्यांना काही ना काही भेटवस्तू दिल्या जातात. हनुमंतरायांना काही दिलं नाही म्हणून सीताई साहेबाला वाटतं की असं कसं, म्हणून ते आपल्या गळ्यातल्या नवरत्नाचा हार हनुमंतरायांना देतात. पण हनुमंतराय आपल्याला माहिती आहे की त्या नवरत्नातल्या हारातलं प्रत्येक रत्न फोडतात आणि फेकून देतात, फोडतात फेकून देतात. विचारल्यानंतर सांगतात की यामध्ये ज्याच्यात राम आहे तेच मी ठेवीन, राम नसलेलं कशाला ठेवायचं. ते फेकून देतात आणि त्यांच्या हृदय फाडून राम, सीता आणि लक्ष्मण हृदयामध्ये असलेलं दाखवतात. अशा पद्धतीचं चरित्र रामायणामध्ये आपल्याला हनुमंतरायाच्या संबंधानं आलेलं विस्तारानं पाहायला मिळतं. केवळ रामायणामध्येच हनुमंतरायांचं वर्णन आलेलं आहे, चरित्र आलेलं असं नाही आहे. महाभारताचा जर आपण धांडोळा घेतला तर महाभारतामध्ये देखील आपल्याला हे पाहायला मिळतं की पांडवांनी जो राजसूय यज्ञ आरंभिलेला होता त्या यज्ञामध्ये वाढण्याचं काम जबाबदारी ही भीमाकडे दिलेली होती. पण भीम जरा बोलताना कटू वचन बोलत होता, अहंकार त्याच्या अंतःकरणात आलेला होता. तो अहंकार घालवण्यासाठी श्रीकृष्णांनी एक युक्त केलेली होती की भीमाला गंधमादन ऋषीकडे पाठवायचं ठरवलं आणि रस्त्यामध्ये या ठिकाणी हनुमंतरायांना एक वृद्ध वानर या अर्थाने तिथं बसलेले आहेत. भीम चाललेला आहे गंधमादन ऋषींच्या भेटीसाठी. रस्त्यामध्ये हे वानर शेपूट टाकून बसले. ते भीम दुराग्रहाने त्या वानराला म्हणजेच हनुमंतरायांना म्हणतात की तुझं शेपूट उचल. ते म्हणतात की माझ्यात तेवढी ताकद नाहीये, तू उचल. आणि उचलण्याचा प्रयत्न करतात, शेपूट उचलत नाहीये. आणि मग त्याचा अहंकार गळून जातो की अरे आपण जे करत होतो ते चुकीचं करत होतो. हा या पद्धतीने देखील हनुमंतरायांचा आणि भीमाच्या माध्यमातून महाभारतामध्ये चरित्र आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर हनुमंतराय व अर्जुन यांच्या संबंधाने देखील महाभारतामध्ये एक कथा आलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्जुन हनुमंतरायांना म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी विनाकारण समुद्रावरती दगडा धोंड्यांचा सेतू बांधला, असं करण्याची गरज नव्हती. त्याऐवजी त्यांनी जर आपले जे धनुष्यबाण होते ते त्यांचा सेतू बनवला असता तरी चाललं असतं. त्यावेळेला हनुमंतराय म्हणतात की नाही, वानर ही शक्तीनं खूप मोठी होती, तसं झालं असतं तर काय झालं असतं, तो सेतू मिळून गेला असता. परंतु अर्जुन ऐकायला तयार नाही आहे. दोघांच्या मध्ये शर्यत होते. ते अर्जुन म्हणतात की मी आता बाणाचा सेतू बनवतो, तू मोडून दाखव. तू जर तसं केलास तर मी काय करेन, तर हे जीवन आत्मदहन करेन, संपवून टाकेन जर तू जिंकलास तर. आणि मी जर जिंकलो तर तुला माझा सेवक म्हणून राहावं लागेल. काही हरकत नाही म्हणतात हनुमंतराय. तो सेतू बनवण्याचा प्रयत्न करतो, परंतु हनुमंतराय अर्ध्या सेकंदामध्ये ते तोडून टाकतात. आता
अर्जुनाला आत्मधानाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे, परंतु श्रीकृष्ण चाणाक्ष आहेत. ते म्हणतात की अरे आता हे कार्य व्हायच्या ऐवजी विघ्न येण्याची शक्यता झालेली आहे इथं. म्हणून भगवान श्रीकृष्ण तिथे येतात आणि म्हणतात की नाही, तुम्हा दोघांमध्ये काय ठरलं होतं, साक्षीला कोणीच नव्हतं ना, असं कसं होईल, साक्षीदार लागतो ना, मी आज आता साक्षीदार आहे, आता तुम्ही ती शर्यत करा. आणि मग आपल्याला माहिती आहे की पुन्हा शर्यत आरंभिली जाते, परंतु भगवान श्रीकृष्ण त्या बाणाच्या खाली आपला सुदर्शन चक्र घालतात. हनुमंतराय जाण्याचा वरून प्रयत्न करतात, परंतु तो काही बाणाचा सेतू मोडत नाही. अर्जुन जिंकतो आणि मग आपल्याला माहिती आहे की हनुमंतरायांना तिथं सेवक म्हणून राहावं लागतं. नंतर भगवान श्रीकृष्ण मूळ रामाच्या रूपामध्ये येऊन हनुमंतरायाला सांगतात की बघ, आता पांडव आणि कौरवांचं युद्ध होणार आहे आणि यावेळेला अर्जुन जगणं महत्वाचा होता आणि त्याला सहकार्य कर, दास म्हणून करणं महत्वाचं होतं, म्हणून हे सगळं मी केलंय, त्यामुळं असं काही वाईट मानून घेऊ नको. या प्रकारे देखील कथा कृष्णचरित्रामध्ये, महाभारतामध्ये हनुमंतरायाच्या संबंधाने आलेली ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. भगवंताकडे जे यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य 6 गुण आहेत आणि ईश्वरानं प्रत्येकाला एक एक गुण वाटून दिलाय असं संप्रदायामध्ये सांगितलं जातं. त्यातला येशे गौरवीला मारुती असं म्हटलं गेलेलं आहे. यश हा गुण हनुमंतरायांच्याकडे दिलेला आहे आणि म्हणून आपण प्रत्येक व्यक्ती, आपल्याला यश हवा असेल तर हनुमंतरायांची भक्ती करतो, हनुमंतरायांना जाऊन आपण त्याचं दर्शन घेतो. त्याचं कारणच एक आहे की यश हा गुण हनुमंतरायांच्याकडे आहे. जिथं जिथं हनुमंतराय तिथं यश आहे. हे देखील आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. वीर, दास, प्रताप, एकमुखी, पंचमुखी अशी मारुतीची अनेक रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एक असंही रूप पाहायला मिळतं, गरुड, वराह, हयग्रीव, सिंह व कपी ही 5 मुख असलेला मारुती आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला आपण पंचमुखी मारुती असं म्हणतो. दक्षिणमुखी मारुती देखील आपण अनेक ठिकाणी पाहतात आणि या मारुतीला मात्र विशेष महत्व दिलं गेलेलं आहे आणि म्हणून दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर हे महत्वाचं मानलं जातं. शनिवार हा मारुतीचा आवडता दिवस मानला गेलेला आहे, कारण रावणाच्या तावडीतून शनीला सोडवल्यामुळे शनीनं मारुतीला काही वरदान दिलेत, या अशी काही आख्यायिका या निमित्तानं सांगितलं गेलेलं आहे. आपल्यावर जर संकट आलं तर त्या संकटातनं जर बाहेर पडायचं झालं तर असं सांगितलं जातं की समर्थ रामदास स्वामींनी जे मारुती स्तोत्र जे रचलेलं आहे व गोस्वामी तुलसीदासांनी ज्या हनुमान चालिसा हा ग्रंथ रचितलेला आहे, या दोन्हींचं जर आपण पठन केलं तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलंच संकट राहत नाही. अशी भक्ती आपल्याकडं हनुमंतरायांच्या संबंधानं अनेक शतकांच्या पासून चालत आलेली आहे. हनुमंतरायांचं जर आपण स्मरण करत राहिलो तर जीवाला 8 प्रकारचे फायदे होतात असंही सांगितलं गेलेलं आहे. जर आपण हनुमंतरायांचं स्मरण केलं तर आपल्या बुद्धीमध्ये वाढ होते, आपल्या बळामध्ये वाढ होते, नंबर 3 आपल्या यशामध्ये वाढ होते, आपल्या धैर्यामध्ये वाढ होते, आपल्यामध्ये निर्भयता येते, आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपलं जन्म मरणांतीत आपण बनतो आणि आपलं वाक्चातुर्य वाढतं. असे 8 गुण जर आपल्याला प्राप्त करायचे असतील तर आपण हनुमंतरायांचं स्मरण करावं असं देखील आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे. कबीरांसारखा निर्गुणवादी संत देखील कबीर स्वतः काय हनुमंतरायांच्या बद्दल म्हणतात ते बघा. ते असं म्हणतात की देवापेक्षा देखील भक्त मोठा असतो आणि त्याबद्दल त्यांची जी रचना आहे ते असं म्हणतात, भगवान से भक्तन बडे कहे गए संत सुजान. भगवान से भक्त बडे कहे गए संत सुजान, पूल बांधे रघुवीर चले कुदी गए हनुमान. खरं तर लंकेला जाण्यासाठी प्रभू रामचंद्रांना पूल बांधावा लागला आणि पुलावून जावं लागलं, परंतु त्याचा भक्त असलेला हनुमंत हे प्रभू रामचंद्रांच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत, कारण बिना पुलाचं ते लंकेला त्यापूर्वीच गेलेले आहेत. असं भक्ताचं महत्व हे ईश्वरापेक्षा श्रेष्ठ असतं असं या ठिकाणी कबीरांनी हनुमंतरायांच्या उदाहरणाच्या माध्यमातून सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं हनुमंतरायांच्या चरित्राला आपल्याला फार विस्तारानं पाहता येतं. हनुमान या शब्दाचे 2 अर्थ मी यापूर्वी आपल्याला सांगितले. हन म्हणजे मारणे, मान म्हणजे अभिमान. अभिमान्यास मारणारा जो नसतो त्याला हनुमान म्हणावा असं म्हटलं गेलेलं आहे. आपला अभिमान रामास अर्पण करणारा
किंवा अभिमान मारणारा, हन म्हणजे मारणारा आणि मान म्हणजे अभिमान, अभिमान मारणारा जो आहे तो हनुमान आहे. म्हणून आपल्यातला अहंकार किंवा अभिमान जर आपल्याला मारायचा असेल तर आपण हनुमानाला शरण गेलं पाहिजे. म्हणून तर तुकाराम महाराजांनी एकदा नाही दोनदा म्हणाले, शरण शरण हनुमंता. त्याचं कारण हेच आहे. जेव्हा हनुमंत, त्यांच्याबद्दल एक उदाहरण दिलं जातं की जेव्हा हनुमंत लंका जाळून परत आले, राम म्हणाले, हनुमंता आपण फार मोठं कार्य केलं की लंका जाळली. त्यावेळी हनुमंत विनयानं किंवा नम्रतेनं म्हणाले, ती लंका सीतेच्या क्रोधानं अगोदर जळाली होती, मी फक्त निमित्त मात्र आहे, मी काही ती जाळलेली नाही आहे. तर ती लंका सीतेच्या क्रोधामुळं अगोदरच जळालेली होती, मी केवळ निमित्त मात्र आहे. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. भावार्थ रामायण जे संत एकनाथ महाराजांनी लिहिलं, या भावार्थ रामायणामध्ये ब्रह्मपुत्र हे प्रकरण आलेलं आहे. आपल्याला माहित आहे सुंदरकांडामध्ये अध्याय 26 ते 33 असे 8 अध्याय आलेले आहेत. सुंदरकांडामध्ये अध्याय 26 ते 33 असे 8 अध्याय आलेले आहेत. आणि या 8 अध्यायामध्ये ब्रह्मदेवांनी पत्रलेखन करून हनुमंतरायांच्याकडे दिलेलं वर्णन आहे. आणि या 8 अध्यायामध्ये केवळ हनुमंतरायांच्या पराक्रमाचं, शौर्याचं, चातुर्याचं वर्णन आलेलं आहे. आपल्याला हनुमंतरायांचं चरित्र जर खऱ्या अर्थानं पाहायचं असेल तर सुंदरकांडातले अध्याय क्रमांक 26 ते 33 हे आपण आवर्जून वाचले पाहिजेत, ज्यामध्ये हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांच्या पासनं सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेला जाऊन परत हनुमंतराय प्रभू रामचंद्रांच्याकडे वापस आले, त्या कालावधीमध्ये केलेलं शौर्य जे आहे त्याचं वर्णन या ब्रह्मपत्राच्या माध्यमातून आलेलं आहे. हनुमंतराय स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल स्वतः बोलत नाहीये. हनुमंतरायांना विचारलं जातं की प्रभू रामचंद्रांच्याकडनं की तू कशा कशा पद्धतीनं ही सगळी मोहीम केली, तेव्हा हनुमंतराय स्वतःबद्दल सांगत नाहीयेत, कारण महात्मे स्वतःची प्रशंसा कधीच करत नाहीयेत. आणि मग ते ब्रह्मदेवाने लिहिलेलं पत्र देतात आणि लक्ष्मण ते पत्र वाचतायत आणि सगळे वानर आणि प्रभू रामचंद्र ते पत्र ऐकतात आणि त्यातूनच हनुमंतरायांचं कार्यकर्तृत्व आपल्याला शूरत्व, वीरत्व पाहायला मिळतं. त्याचबरोबर लक्ष्मण शक्ती जी युद्धकांडामध्ये आलेली आहे, अध्याय क्रमांक 43 ते 49 मध्ये हे 7 अध्याय आहेत. ब्रह्मपत्राचे 8 अध्याय आहेत आणि लक्ष्मण शक्तीचे मी सांगितल्याप्रमाणे युद्धकांडामधले अध्याय क्रमांक 43 ते 49 पर्यंत. यामध्ये देखील हनुमंतरायांच्या, आपल्याला माहिती आहे द्रोणागिरी पर्वत आणण्यापासून भारताची भेट रस्त्यात झाल्यापासून या सगळ्या गोष्टींचं चरित्र आपल्याला हनुमंतरायांचं विस्तारानं या ठिकाणी पाहायला मिळतं. ब्रह्मदेवाने या ठिकाणी आता यात काही ओव्या जर आपल्याला भावार्थ रामायणामध्ये जर एक हनुमंतरायांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल एक पुरावा म्हणून जर आपल्याला काही ओव्या पाहायच्या असतील तर भावार्थ रामायणामध्ये हनुमंतरायांच्या कार्यकर्तृत्वाबद्दलच्या काही ओव्या या ठिकाणी पाहून आपण हे चरित्र समाप्त करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय हे जरी स्वामी सेवक असले तरी त्यांच्यात ऐक्य किती होतं याचं वर्णन भावार्थ रामायणामध्ये करताना नाथ महाराज लिहितात की श्रीरामा विश्रांती हनुमंती, श्रीरामा विश्रांती हनुमंती, हनुमंता श्रीरामी विश्रांती, एकी पडती अनन्य प्रीती, आगम्य स्थिती श्रुतीशास्त्रा. हे दोघं एकमेकांच्या मध्ये कशा प्रकारे जरी देह दोन असले तरी एकमेकांच्या मध्ये किती प्रीती होती याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढे नाथ महाराजला साक्षात प्रभू रामचंद्र हनुमंतांचे पाय धरलेलं वर्णन देखील या ठिकाणी नाथ महाराज करतात. कारण आपल्याला माहिती आहे की सीता आई साहेबांची आठवण व्हायला लागली परत आल्याच्या नंतर हे सगळे ब्रह्मपुत्र ऐकताना, आणि त्यावेळेला या ठिकाणी हनुमंतरायांना वाईट वाटलं की अरे म्हणाले मग असं आहे तर मी जाऊन सीतेला आत्ता घेऊन येतो आई साहेबांना आणि निघाले वापस आणण्यासाठी. म्हणून त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी अक्षरशः हनुमंतरायांचे पाय धरले असं वर्णन नाथ करतात. यावरून हनुमंतरायांचं किती कर्तृत्व प्रभू रामचंद्रांना भावलं हे आपल्या लक्षात येतं. ते म्हणतात ऐसे कपीचे मनोगत
जाणोनिया श्री रघुनाथ हनुमंताचे चरण धरीत क्षमा निश्चित पैकी जे। पाय धरले आणि म्हणाले, हनुमंता असं करू नको, मला क्षमा कर। म्हणजे यावरून प्रभू रामचंद्रांसारखा माणूस हनुमंतरायांचे पाय धरतो, क्षमा मागतो, यावरून हनुमंतरायांचं मोठेपण आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहत नाही। पुढे नाथांनी लिहिलेलं आहे की सीता ही जेव्हा हनुमंतराय अशोक वाटिकेमध्ये येऊन प्रभू रामचंद्रांचा सर्व वृत्तांत सांगतात, त्यावेळेला सीता आई साहेबांना फार आनंद होतो की अरे माझ्या पतीची सगळा वृत्तांत या वानरानं येऊन इथं मला सांगितला। आणि सीता आई साहेब देखील आनंदित होतात आणि काय आशीर्वाद देतात त्याचं वर्णन नाथ करतात। हनुमंता होई चिरंजीवी तेही जीवित्व ज्ञानानुभवी नित्य नवा सुख संभवी श्रीराम पदवी वैभवे। हे हनुमंता तू चिरंजीव बन, ज्ञानाचा तुझ्याकडे साठा येऊ दे, अशा पद्धतीनं एक आशीर्वाद सीताई साहेब देखील, कारण सीतेवर देखील खूप मोठे उपकार या ठिकाणी हनुमंतरायांनी केलेले, ती गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। तुझ कळी काळ कापे चढी ऐसा होशील आतुरबळी येश पावसी भूमंडळी नाम समेळी श्रीरामे। तुला यश मिळेल, या जगती तळावर तुझं नाव होईल, अशा प्रकारचा आशीर्वाद स्वतः आईसाहेब देताना आपल्याला इथं दिसून येतात। पुढे म्हणतात, तुझी होईन मी दासी चरण जाडीन निज केसी शीघ्र आणावे श्रीरामासी मनोने पायासी लागली। प्रभू रामचंद्र पायाला लागतात। इथे नाथ महाराज लिहितात की माझ्या प्रभू रामचंद्रांना जर तू घेऊन आलास, माझी भेट घातलास, तर मी काय करीन, तुझी होईन मी दासी चरण झाडीन निजकेशी शीघ्र आणावे श्रीरामासी मनोनी पायासी लागली। आणि अशा पद्धतीनं स्वतः आईसाहेब देखील हनुमंतरायांच्या पायाचा स्पर्श करतात, यावरून हनुमंतरायांचा कार्यकर्तृत्व आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही। पुढे हनुमंतरायांचं कार्यकर्तृत्व आपल्याला लक्षात येईल की जेव्हा लंका दहन करण्यासाठी त्या शेपटीला कपडे गुंडाळले गेलेले आहेत आणि रावणाचा अपमान केल्याशिवाय, आपली शक्ती दाखवल्याशिवाय रावणाला प्रभू रामचंद्रांच्या शक्तीचं म्हणजे ट्रेलर दाखवावं या उद्देशानं हनुमंतराय एक युक्ती करतात। ते शेपटाला अग्नी लावण्यासाठी रावणाला फुंकायला सांगतात आणि रावण आवेशानं तो फुंकायला लागतो आणि काय होतं याचं नाथ वर्णन करतात। अति आवेशे दशानन आक्रोशे फुंकी हुताशन भडका एक सरे होऊन केले दहन खांडमिशी रावण तोंड परते करी हनुमान पुच्छवर ते धरी तव पहिला अमान राजशिरी तव पहिला अपमान राजशिरी केली बोहरी खांडमिशा। म्हणतात ना, दाढी रावणाची जाळी, रावणाचं तोंड काळं करण्याचं काम हनुमंतरायांनी केलंय। ज्या रावणाच्या बंदीखान्यामध्ये 33 कोटी देव होते असं सांगितलं जातं, जगातली सगळं शौर्य असणारी माणसं तिथं शरण येत होती, त्या रावणाची दाढी जाळण्याचं काम हनुमंतांनी केलं। यावरून हनुमंतरायाचं शूरत्व आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये। लक्ष्मण शक्ती मध्ये देखील आपल्याला माहिती आहे की द्रोणागिरी पर्वत तिथल्या वल्ली आणण्यासाठी सुषण सांगतो, तेव्हा आता कुणाला पाठवायचा हा द्रोणागिरी पर्वत आणायला, चर्चा होते। त्यावेळेला नळ नीळ जांबवंत सुषण हे सगळेजण सुग्रीवासहित हनुमंतरायांच्या जवळ येऊन विनंती करतात की हनुमंता तुलाच हे कार्य करावं लागेल, बाकी कोणी करू शकत नाहीये। अरे तू आमच्यासाठी किती महत्वाचा आहेस, तू आमच्यासाठी काय काय केलं नाहीस त्याचं वर्णन नाथांनी केलंय। तुझे नियामा श्रीराम भेटी तुझे नियामा श्रीरामी गोष्टी तुझे निराम देखिला दृष्टी धन्य सृष्टी तुझे नियामा। हनुमंता अरे तुझ्यामुळं तर आम्हाला श्रीरामाची भेट झालेली आहे। प्रत्यक्ष श्रीरामांना जवळून पाहण्याचा, त्यांचा सहवास घडण्याचं कारण जर कोण असेल तर तू आहेस। यावरून बघा या सगळ्या वानरांच्या मध्ये हनुमंतरायांचं महत्व किती आहे। प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र देखील
हनुमंतांचं महत्व वर्णन करताना काय म्हणतात नाथांनी लिहिलं. कपिकुळ पंचानना ऐके हनुमंता सर्वज्ञा भातृ भिक्षेची आदाना या लागी शरण तुझ आलो लक्ष्मणाचे जीवदान तुझ भिक्षा मागो आलो जाण सर्वता परांग मुक न होणे बंधू जीवदान मज देई. मी भिक्षा मागतोय हनुमंता माझ्या भावाची या जीवाची काहीही करून या भिक्षेकऱ्याला भिक्षे देण्यापासून वंचित ठेवू नको मला भिक्षा दे. म्हणजे हनुमंतरायांचं महत्व प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र वर्णन करतात. आणि खरोखरच जेव्हा औषधी आणल्या पुन्हा हनुमंतरायांनी आणि त्या औषधीमुळं प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं की आता लक्ष्मण उठणार आहे. एवढा मोठा उपकार आपल्या भावाला जीवदान देण्याचं काम जर कुणं केलं असेल तर ते हनुमंतांनी केलं. एवढा उपकार आयुष्यभर माझ्यावरती सीतेचा शोध असो, रावणाला मारणं असो, भारताला समजून घालणं असो, सुग्रीव विभीषणाची मैत्री घडून आणणं असो, की आता लक्ष्मणाला शक्तीतनं उठवणं असो, किती मोठे उपकार हनुमंताचे आपल्यावर आहेत. त्या उपकाराच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करताना प्रभू रामचंद्र काय म्हणतात नाथ फार सुंदर लिहितात. नाथ लिहितात बघा. ब्रह्मादिकान करवती ऐसी कर्मे निश्चिती तुवा सादिली मारुती निमेष गती न लागता. अरे हनुमंता ब्रह्मादिकांना देखील हे काम करणं शक्य नव्हतं. अशी कठीण कठीण काम तू केलेली आहेस आणि तेही निमेष गती न लागता कुठलाही वेळ न लागू देता ही सगळी कामं केलेली आहेस. आणि खरं तर ही ओवी ऐकल्यानंतर हनुमंतरायांचं मोठेपण आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. साक्षात परब्रह्म प्रभू रामचंद्र म्हणतात तुझ्या उपकारा तत्वता मी ऋणी झालो कपिनाथा वाया खुंटली वाचा खुंटली सर्वता वाचा खुंटली सर्वता काही तत्वता बोलवे. तुझे उपकार एवढे माझ्यावर झालेले आहेत की त्या उपकारातनं बाहेर पडण्याचा मी किती जरी प्रयत्न केला आणि तुझ्या उपकाराच्या बद्दल मी किती जरी बोलायला लागलो तर माझी वाचाच बोलता खुंटून जाते. वाचा तुझं वर्णन करू शकत नाहीत इतके तुझे उपकार माझ्यावर आहेत आणि या उपकारातनं मी कसा परत फडकेरू अशा पद्धतीचं वर्णन हनुमंतरायांचं प्रभू रामचंद्र करतात. यावरून कपिकुळ हनुमंताचं महत्व आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये. तर असे हे हनुमंतराय जे की ज्यांनी की कामावरती विजय प्राप्त केला, संसारावरती विजय प्राप्त केला आणि प्रभू रामचंद्रांचा निष्ठावान सेवक म्हणून त्यांनी आयुष्यभर कार्य केलं. या चरित्रातनं आपल्याला काय घ्यायचंय तर मला वाटतं की तुकाराम महाराजांचा एक फार छान अभंग आहे की स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा देवाची पूजा करणं म्हणजे तरी काय, देवदेव करणं म्हणजे तरी काय. जे आपला दिलं गेलेलं काम आहे ते काम प्रामाणिकपणे पार पाडणं हीच खरी देवाची पूजा आहे. हनुमंतरायांना स्वामी प्रभू रामचंद्रांचं जे जे काही कार्य हाती लागलं ते कार्य त्यांनी निरअहंकार पद्धतीनं केलेलं आहे. कुठलाही अभिमान न बाळगता केलेला आहे. अत्यंत निष्ठेनं केलेला आहे. या चरित्रातनं शूरत्व कसं असावं, वीरत्व कसं असावं, स्वामीनिष्ठा कशी असावी, हे की नाही, प्रामाणिकता कशी असावी, मनोवैज्ञानिकता कशी असावी, बुद्धिमत्तां वरिष्ठम बुद्धिमत्ता कशी असावी, असे कितीतरी गुण आपल्याला हनुमंतरायांच्या चरित्रातनं घेता येण्यासारखे आहेत. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या हनुमंतरायांच्या चरित्रातले काही गुण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उतरविता आले तर निश्चितपणे आपल्याला देखील आपल्या आयुष्यामध्ये काही उंची गाठता येण्यासारखी आहे. आणि ती गाठावी म्हणूनच आपण मग ते देवाचे असोत, धर्मसंस्थापकांचे असोत, महापुरुषांचे असोत, जन्मोत्सव
पुण्यस्मरण दिन आपण साजरे करत असतो। हनुमंतरायांची देखील आपण जी जयंती साजरी करतो आहोत, तर ती जयंती शौर्य आपल्या अंगी येण्यासाठी, धैर्य आपल्या अंगी येण्यासाठी, स्वामीनिष्ठा आपल्या अंगी येण्यासाठी, बुद्धी चातुर्य आपल्या अंगी येण्यासाठी ती साजरी करावी। आणि ती साजरी करतानाच आपल्याला हनुमंतरायांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि त्यांच्यातल्या एखाद्या गुणाचा एखादा कण त्यांनी आपल्यापर्यंत पाठवावा, एवढीच सदिच्छा या निमित्तानं त्यांच्याकडनं आपण अपेक्षित करू। यात या व्हिडिओच्या माध्यमातून मला जितकं चरित्र हनुमंतरायांच्या संबंधानं वाचनात आलं, ऐकण्यात आलं, ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। बऱ्याच जणांना, आधुनिक लोकांना या चरित्रामध्ये काही गोष्टी अलौकिक प्रकारच्या, चमत्कारिक प्रकारच्या वाटत असतील, परंतु मला असं वाटतं की त्यातनं आपल्याला काय घ्यायचं आणि काय सोडायचं ते आपण ठरवायचं आहे। परंतु अशा पद्धतीचं चरित्र मात्र शास्त्रामध्ये आलेलं आहे आणि ते चरित्र जशास तसं आपल्यासमोर मांडणं हे माझं आज कर्तव्य होतं। ते तशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे। आपण तो गोड करून घ्यावा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि हनुमान जयंतीच्या निमित्तानं हा व्हिडिओ आपण आपल्या मित्र आप्तेष्टांना, भाविक भक्तांना पाठवावा आणि हनुमंतरायांचं चरित्र त्यांना देखील श्रवण करण्यासाठीचा संधी उपलब्ध करून द्यावी, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मी वाणीला पूर्णविराम देतो। जय हनुमान, जय जय हनुमान।